शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचा महाएल्गार। नागपूरमध्ये आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा, हजारो शेतकरी सहभागी होणार। रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा सुषमा अंधारेंवर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा, तर माफी मागणार नाही न्यायालयीन लढाईचा सुषमा अंधारेंचा निर्धार। डॉक्टर महिलेची हत्याच पीडितेच्या कुटुंबियांचा आरोप, सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी, तर आज बीडच्या वडवणी शहरामध्ये बंदची हाक। पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्यानंतर गोखले बिल्डरचे 230 कोटी बुडणार का? धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीकडे लक्ष, जैन मुनी आंदोलनावर ठाम। महाराष्ट्रामध्ये भाजप स्वतःच्या ताकदीवर उभा, कुणाच्याही कुबड्यांवर नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। तर आमच्या कुबड्या नसत्या तर भाजप पक्ष दिसला नसता, संजय राऊतांचा पलटवार। भाजपसह अमित शहा आले तरी मुंबईवर शिवसेनाचाच भगवा फडकणार, वरळीच्या विजय निर्धार मेळाव्यामधून भाजपला आव्हान, शहांचा अॅनाकोंडा उल्लेख करत हल्लाबोल। बोगस मतदारावरून आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी पॅटर्न, वरळीतील मतदार यादी घोटाळ्याचं निर्धार मेळाव्यामध्ये प्रेझेंटेशन, 19,000 नावं संशयाच्या भोवरामध्ये असल्याचा आरोप। राज ठाकरेंनी शिवतीर्थवर बोलावली पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांची बैठक, 1 नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात होणार खलबतं, बैठकीनंतर मनसे नेते पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाणार। राजस्थान, पश्चिम बंगाल, राजस्थानसह 12 राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी, 4 नोव्हेंबरपासून एसआयआरचा दुसरा टप्पा। मोंथा चक्रीवादळामुळे पुढील 36 तासांसाठी अलर्ट, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्रासह 4 राज्यांसाठी 15,095 कोटींची विक्रमी खरेदी योजना, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा, सोयाबीन, मूग, उडीद आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा।